नमस्कार. आज खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करते. तर आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो लिंबू घेतलेला आहे. तर अर्धा किलो लिंबाचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर त्यासाठी एका मी बाउलमध्ये गरम पाणी घालते आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे लिंब घालायचे आहेत. लिंब यामध्ये अगदी 10 ते 12 मिनिटच आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत. यामुळे लिंबाचा रस पटकन आणि भरपूर निघतो. तर आता ही लिंब इथे 10 मिनिट छान आराम करता येत तोपर्यंत आपण या लोणच्यासाठी तयार होणारा मसाला कसा करायचा ते पाहूयात. तर एका पॅनमध्ये मी काही मसाले घेणार आहे. तर सुरुवातीला घेते मी 2 चमचे बडीशोप, 2 चमचे घ्यायचे आहेत जिरे, 2 चमचे घ्यायचे आहेत धने, 10 ते 12 घ्यायचे आहेत काळी मिरी आणि 10 ते 12 घ्यायचे आहेत लवंग. आता हे सर्व पदार्थ आपल्याला अगदी 30 सेकंदापर्यंत किंवा एक अर्धा ते 1 मिनिट मंद गॅसवरती छान सुगंध येईपर्यंत हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे भाजून झाल्यानंतर या पॅनमध्येच थंड करून घ्यायचे आहेत. आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये घालून याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने मी जाडसर असं हा मसाला वाटून घेतलेला आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत. लिंबसुद्धा मस्त असे पाण्यामधून अगदी रसरशीत झालेले आहेत. तर याला मी पुन्हा एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेते. लिंबू एकदम कोरडं करून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा यामध्ये ओलसरपणा किंवा पाणी राहता कामा नये. एकदम स्वच्छ अशी लिंबू पुसून घ्यायची आहेत. आता हे पहा, मी फॅनखाली आणखीन 10 मिनिटे लिंब ठेवलेली होती, त्यामुळे लिंब अगदी कोरडी स्वच्छ झालेली आहेत. तर आता आपल्याला हे लिंब चिरून घ्यायचे आहेत. तर साधारणतः एका लिंबाचे मी 8 फोडी बनवून घेत आहे. शक्यतो छोट्या छोट्याच फोडी केल्यामुळे मिक्सरमध्ये फिरवायला सोपं जातं. तर हे पहा, मी छोट्याशा अगदी लिंबाच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आणि यामधील बिया काढून घ्यायच्या, जेणेकरून लिंबाचं लोणचं जे आहे तर ते कडू होत नाही आणि जास्त दिवस टिकतं सुद्धा. तर यामधून आपल्याला लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर आता या ठिकाणी मी सर्व लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी थोड्या थोड्या लिंबाच्या फोडी घालून हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर असं लिंबू वाटून घ्यायचं आहे. तर याचं मी खूपही अगदी लगदा करायचा नाही, फक्त जाडसर असं आपल्याला लिंबू बारीक करून घ्यायचं आहे. यासाठी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे एक. तर मिक्सरवरती जाडसर वाटलेलं लिंबू आपल्याला मोजून कढईमध्ये घालायचं आहे. तर कढईमध्ये हा पहिला कप, तर 1 कप बारीक वाटलेलं लिंबू आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे दुसरा कप आणि हा तिसरा कप. तर अर्धा किलो लिंबू मिक्सरवरती जाडसर वाटलेला आहे. तर याचे 3 कप भरून झालेला आहे. तर या 3 कप लिंबासाठी त्याच मेजरिंग कपने 5 कप साखर घालायची आहे. म्हणजे याचं वजनी प्रमाण बघितल्यानंतर जेवढं वजन या लिंबांचं आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर याची डबल साखर 5 कप होते वजनी प्रमाणामध्ये. तर त्यामुळे यामध्ये मी 5 कप साखर घातलेली आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे, साधं मीठ आणि सेंधव मीठ, हिंग घालायचं आहे. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीचे 10 ते 12 मिनिट याला लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी 10 मिनिटानंतर आपण लहान मोठा असा गॅस करायचा आणि छान याला मिक्स करत राहायचं. अधूनमधून एकदा ढवळलं तरी चालेल. तर एक 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी साखर वितळलेली आहे आणि मस्त याला खळखळ अशी उकळी आलेली आहे. तर याला आपण आणखीन 10 ते 12 मिनिट
मीडियम गॅसवरती अजून शिजवून घेणार आहोत। तर हे पहा, बॅटर अगदी नॉर्मल घट्ट झालेलं आहे आणि आपण ज्यावेळेस चमच्यामधून एक चमचा लिंबाचा रस खाली टाकतो तर एक तार बनते ना, तर त्याच वेळेस समजायचं आपलं परफेक्ट लिंबाचं लोणचं बनवून तयार आहे। तर इथे अगदी लिंबाचे हे पहा तार बनते, त्यामुळे आपलं लोणचं रेडी आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल